आवाज सर्वसामान्यांचा। कातर खटाव बनपुरी भागात अचानक हवामानात बदल होऊन पावसाळी वातावरण झाल्याने उष्णतेने हैराण झालेल्या लोकांना चांगला दिलासा मिळाला आहे। सकाळपासून 1 वाजेपर्यंत रोजच्या प्रमाणे उन्हाची तिरीप वाढल्याने उष्णतेची लाट जाणवत होती। आकाशात ढगाळ वातावरण होऊन हवेत गारवा झाल्याने लोकांनी गरमीपासून काही काळ सुटका मिळाली होती। गेली 2 महिने झालं या भागात 38 ते 39 पर्यंत तापमान वाढत चालले होते। उन्हामुळे काहिली झालेल्या लोकांना घटकाभर सावलीला थांबणे हाच पर्याय रोज दिसत होता। पिकांना वातावरण पोषक असल्याने रोहिणी नक्षत्राच्या अगोदर शेतकरी मशागत करीत असतात। अशा तऱ्हेने भागात पावसाळी वातावरण होत असले तरी मात्र पाऊस हुलकावणी देत असल्याचं दिसून येत आहे। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण बनपुरी शिवारात आहोत आणि इथे आपल्या समोर शेतकरी आहेत बनपुरीचे जालिंदर जगन्नाथ देवकर। तर गेली 2 महिने झालं उष्णतेची एकदम लाट वाढली होती आणि उन्हाळी उष्म्यामुळे 38-39 कडे टेम्परेचर गेलं होतं त्या आपल्या परिसरात कातर खटाव भागात। तर काहिली झाली होती लोकांची उन्हामुळे ह्याच्यामुळे। तर अचानक आज हवामान बदललं आहे, वातावरण बदललेलं आहे। तर आपण शेतकऱ्याकडून जाणून घ्यावं, हवामानामध्ये थंड वातावरण झाले तर काय पावसाचं वातावरण झालं आहे की काय नक्षत्र असेल आणि पुढचे परिणाम शेतीसाठी काय असतील, आपण त्यांच्याकडून जाणून घ्यावं। तर काय सांगाल? नमस्कार, मी जालिंदर जगन्नाथ देवकर बोलते। मी एक साधा शेतकरी वर्गातला मुलगा आहे आणि आत्ता सध्याचं टेम्परेचरमध्ये असं आहे की उष्माघाताने बरीचशीच माणसं जरा हे झाली आणि आता ह्या दिवसामध्ये सरासरी थोडा उन्हाळी पाऊस होतो आणि हा उन्हाळी पाऊस आपल्या शेतीसाठी उपयुक्त आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मागल्या वर्षी 22 मेला भरपूर पाऊस झाला होता, त्यामुळं जरा टेम्परेचर कमी झालं होतं। आता ह्या तारखेला आज 7 तारीख आहे, आज 7 तारखेला बी पाऊस थोडा आमच्याकडं झाला आणि त्याच्यामुळं जरा टेम्परेचरमध्ये घट झाली। अच्छा, आता जरा हवामान बदल आहे, आज पावसाचं वातावरण आहे आणि हवेत बी गारवा आहे। तर ह्या बदलाचं काय पुढे धोरण असेल? या बदलाला काय ऊसाला किंवा तुमच्या मशागतीला वातावरण जरा पोषक झाले। या पावसामुळं काय होतं की जे नांगरटी वगैरे केलेलं असतं त्यांना जरा शेतकऱ्यांना ते वातावरण जरा पोषक होऊन मेहनती सोप्या जातात। अच्छा, आता शेतामध्ये काय उन्हाळी पिकं असतील आणि पुढं काय करतील शेतकरी? पाऊस पाणी होईल का, पडेल का? नक्षत्र कुठलं? 26 तारखेला रोहिणी नक्षत्र लागतं, त्याच्या आधी या सगळे मशागत शेतकरी करतात। हां, आणि रोहिणी नक्षत्र सुरू झाल्यानंतर हा पाऊस जरा थोडा पडत जातो, पण ह्या वेळेला आमचा तरी अंदाज आहे जरा थोडा पाऊस जास्तच आहे असं आमचा अंदाज आहे। कारण ह्या वेळेला कसं झाले, पहिला सुरुवातीला जरा पाऊस पडला आणि नंतर जरा ओढ देतोय की नाही असं आम्हाला वाटते, पण होईल असा आमचा अंदाज आहे। अच्छा, तर आता शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकं ऊसापेक्षा दुसरं पिकाचं कुठल्या पिकाकडे जरा कल असतो शेतकऱ्यांना उन्हाळी? पाण्याची परिस्थिती काय? उन्हाळी पिकं घ्यायचं म्हटलं तर आता सध्या भुईमुग, ऊस आमच्याकडे तरी हा पीक चालू आहे सध्या। बरं, ह्या आजच्या सध्याला या शिवाय सध्याचे पिकं आपल्या भागात। तर दुसरा आता शेवटचा प्रश्न असा आहे की पाऊस जर काय कमी प्रमाणात पडला तर काय म्हणजे शेतकरी मशागत कुठल्या पद्धतीने करतील? पावसाच्याच आधारे सगळी पिकं घेतली जातात। बरं, जर समजा पाऊस कमी पडला तरी कमी पाण्याची पिकं, उडीद, तुमचे ही बाकीचे कडधान्य वगैरे ही असली पिकं जरी घेतात। तर अशा तऱ्हेने मंडळी आज अचानक हवामानामध्ये बदल झाला आणि हवेत गारवा आहे। तर आपण बनपुरी म्हणजे शेतकऱ्यांच्याकडून जाणून घेतलं की काय परिस्थिती असेल, पुढे काय परिस्थिती येईल आणि अचानक हवामानात थंड गारवा झालेला आहे आणि बदल झाल्यामुळे पावसाचं वातावरण दिसतं, पण आज पाऊस जिकडे तिकडे थोडासा सुरू दिसतोय आपल्याला ह्या भागात। असा इकडे आपण पाहताय
आभाळ आलेलं आहे आणि अशा तऱ्हेने पावसाचं थोडंसं वातावरण झालेलं दिसते, हवेत गारवा झालेला आहे. तर आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेतले की काय परिस्थिती, शेतीला पोषक काय असं वातावरण असेल. ओके. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.